नमस्कार प्रेक्षकांनो, गेली कित्येक दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे साक्षीला जेल झाली पाहिजे. साक्षीला एकदा जेल झाली की तिच्या पाठोपाठ नंबर लागतो तो प्रियाचा. साक्षी आणि प्रिया या दोघींची कशा पद्धतीनं वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायची खूप उत्सुकता होती आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आजचा भाग खरंच खूप भारी आहे. लाखात एक भाग म्हटला तरी चालेल, कारण आवर्जून पाहिला पाहिजे असा हा भाग आहे. आणि आजच्या भागामध्ये फायनली साक्षीला 1,00,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. त्यामुळं महिपत त्याचबरोबर प्रिया यांचे धाबे दणलेले आहेत आणि फायनली अर्जुन सायली यांचा विजय झालेला आहे. देवीआईच्या कृपेने हे यश अर्जुनला मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्याची वकिली बुद्धी ही कामी आलेली आहे. त्याचसोबतच आजचा हा भाग नक्की पहा. त्यानंतर आता महिपत काय करत आहे, महिपतचा पुढचा प्लॅन काय आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा भाग खरंच लाखात एक आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सायली कोर्टाच्या बाहेर असते आणि सायलीला तिथं जानकी दिसते. जानकी म्हणते, अगं सायली. जानकीला आणि सायलीला एकमेकींना भेटून खूपच आनंद झालेला असतो. त्या दोघीजणी म्हणत असतात की अरे, जानकी म्हणत असते की हो, आणि जानकी खूप खुश असते. सायली म्हणते की अगं पण तू इथे. तेव्हा जानकी सांगते, अगं तुलाच भेटायला आली होती. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर फायनली तू जिंकलीस आणि अर्जुनचं आणि तुझं प्रेम जिंकलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो, पण जानकी तू पण खरंच आजता तुला तेच आठवते ना, तुला ऋषिकेश भाऊजींनी उचलून नेलं होतं ते. आणि दोघीही हसत असतात. जानकी म्हणते की हे घे, देवीआईचा आशीर्वाद आहे आणि हा देवीआईचा आशीर्वाद तुझ्याकडे देण्यासाठी आलेले आहे आणि या आशीर्वादाने लवकरच तू घरातल्या सगळ्या माणसांचं मन जपशील, हे सगळं सांगायला ती आलेली असते. आणि फायनली आता साक्षी आणि सायली आणि जानकी यांची भेट होते आणि आता कोर्टाचा वेळ आलेला असतो. तेव्हा सायली कोर्टात येते आणि म्हणते भेटूया लवकरच. तर कोर्टामध्ये आता अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये चौकशीसाठी बोलवलेलं असतं. अर्जुन पुन्हा एकदा विचारत असतो की मला खरं सांगा की ही जी गोष्ट आहे ती, म्हणजेच आत्ता तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, हा तुमचा भाऊ आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते की हो, माझा भाऊ आहे, हा माझा सावत्र भाऊ आहे, बघा तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तो जो आधार कार्डवरचा फोटो आहे ना, तो जरासा छोटा आहे, त्याच्यात नीटसं दिसत नाही आहे ना. मला वाटतंय काय माहिती आहे का, एखादा मोठा फोटो असला पाहिजे म्हणजे व्यवस्थित दिसेल. साक्षी रडायचं इतकं नाटक करते. बघा हो, तुम्ही असं काय बोलताय, माझा भाऊ गेलाय आणि तुम्ही माझ्यावरती हे आरोप करताय, वारंवार तुम्ही माझ्या जखमेवरची खपली काढताय. मला हे खरंच सहन होत नाही आहे. माझी वाट लागलेली आहे, माझा भाऊ माझ्यासोबत नाही आहे, माझा भाऊ मला सोडून गेलेला आहे आणि हे सगळं काय आहे असं साक्षी बोलत असते. जज साहेबांना म्हणत असते, जज साहेब किती वेळा ह्याच गोष्टी, किती वेळा अर्जुन सुभेदार माझ्याशी अशा पद्धतीनं वागणार आहेत. त्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो आणि पोस्टर आत मागवतो. म्हणजे अथर्व विचारेचं ते पोस्टर असतं. आता अथर्व विचारेचं पोस्टर, मोठा फोटो तिथं मागवलेला असतो आणि तो पुन्हा एकदा कन्फर्म करत असतो की मला नक्की सांगा की खरंच तुमचा हा भाऊच आहे ना. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की हो, हा माझा भाऊच आहे. तुम्हाला किती वेळा सांगू मी. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षीला मात्र अर्जुन वारंवार ते प्रश्न विचारत असतो. साक्षीला अर्जुन म्हणत असतो की पुन्हा एकदा कन्फर्म करा, तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत आत्तापर्यंत, तुम्ही जे बोललेलं आहात ते खरं आहे का. तेव्हा साक्षी म्हणत असते की हो, मी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, मी एक शब्दही खोटं बोललेली नाही. अर्जुनने ते मोठं पोस्टर आणलेलं असतं. इकडे सायली विचार करू लागते की अर्जुन सरांनी असं का केलं, म्हणजे त्यांनी ते असं पोस्टर का आणलं आहे, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. यांना अथर्वदादा मिळाले नाहीत का. अर्जुनने तो मोठा फोटो हातात घेतलेला असतो आणि तो साक्षीकडे जातो आणि साक्षीला विचारू लागतो की बघितलं ना, म्हणजे आणखी एकदा कन्फर्म करा, हाच तुमचा भाऊ आहे ना. तेव्हा साक्षी सांगत असते की हो, हाच माझा भाऊ आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते की किती वेळा सांगू, बघा ना ती हनवटी, ते नाक, ते डोळे, सगळं माझ्यासारखं आहे आणि तुम्ही मला वारंवार तेच का विचारताय, असं साक्षी बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, मला कन्फर्म करायचं आहे ना, म्हणून विचारत आहे. आता साक्षीला अर्जुन बोलत असतो, बघा अजूनही वेळ गेलेली नाही, म्हणजे तुम्ही फायनल आहात ना तुमच्या निर्णयावरती.
अर्जुन एवढा तिथे बोलत असतो, साक्षीला सारखं सारखं वारंवार वारंवार तेच प्रश्न विचारत असतो आणि अक्षरशः ते प्रश्न विचारून विचारून तो भांबावून सोडतो आणि म्हणू लागतो की अजून एकदा विचार करा. साक्षी म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? माझा भाऊ गेला आहे, माझ्या भावाचा फोटो माझ्यासमोर आहे आणि तुम्ही मला काय बोलताय सारखं सारखं हे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो साक्षी, तुम्ही खूप रडलात, खरंच तुम्हाला खूप दुःख झालं. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता मी तुम्हाला सांगतोय एक आनंदाचा धक्का देणार आहे, कारण तुमच्या चेहऱ्यावरती ना मला हसू बघायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, कारण तुम्ही खूप रडलात हो. खरंच तुम्हाला खूप वाईट वाटलं ना तुमचा भाऊ गेला याचं, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र साक्षी रडत असते, अक्षरशः डोक्याला हात लावून रडून रडून हमसून हमसून रडत असते. इकडं प्रिया आणि नागराज दोघंही पाहत असतात. साक्षीची ओव्हर ॲक्टिंग बघून त्यांनाही नवल वाटत असतं, परंतु गोष्टच अशी भारी घडत असते की याची साक्षीला कल्पनाही नसते. आणि अर्जुनने इथे आता एवढा मोठा प्लॅन केलेला असतो आणि या प्लॅनमध्ये अडकलेली असते ती म्हणजे साक्षी. इकडे महिपत रडायला लागतो, अहो माझी पोरगी किती रडते ओ, पवार वकील काहीतरी करा तुम्ही बघा, ती प्रश्न विचारून विचारून थांबवून सोडले हो तिला, असं म्हणत महिपतही रडायला लागतो. तेव्हा जजसाहेब म्हणतात की तुम्ही शांत व्हा. जजसाहेब महिपतला शांत करतात आणि इकडे साक्षी रडत असते. अर्जुन म्हणत असतो की थांबा, काही सेकंद थांबा फक्त, फायनली ती व्यक्ती तुमच्यासमोर असणार आहे ज्याचा विचारही तुम्ही केलेला नव्हता. असं म्हणत अर्जुनने साक्षीकडे बघत एक सुंदर अशी स्माईल दिलेली असते आणि खरंच ती स्माईल पाहून ना असं भारी वाटत असतं की लढाई तर अर्जुनने जिंकलेली आहे हे त्यालाही माहिती असतं. आणि मग अर्जुन बोलवतो, चल ये रे, असं बोलवता क्षणी सगळेजण दरवाजाकडे पाहू लागतात आणि अर्जुनने अशी हाक मारलेली असते, बोलवलेलं असतं आणि त्या क्षणी सगळेजण दरवाजाकडे पाहत असतात. आणि त्यासोबतच आता सगळ्यांच्या समोर एक व्यक्ती येते, ती म्हणजे कॅप घातलेली असते, चेहऱ्यावरती मास्क असतो आणि ती व्यक्ती तिथं आलेली असते. तिला पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली यांना मात्र आनंद होत असतो, कारण ती व्यक्ती कोण असते तर ती व्यक्ती असते ती म्हणजे अथर्व विचारे. अथर्व विचारे हा कोर्टामध्ये आलेला असतो. अथर्व विचारे हा तिथे आता कोर्टात आलेला असतो. अर्जुन तेव्हा त्याला मास्क काढायला होतो, कॅप काढायला होतो आणि सगळ्यांच्या समोर अथर्व विचारे आता कोण आहे हे आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे महिपत, नागराज, त्याचबरोबर साक्षी, प्रिया यांचे धाबेदान आणलेले असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, कारण त्यांना विश्वासच नसतो की इथे काय होणार आहे. त्यांना माहीतच नसतं ना इथं काय होऊ शकतं. त्यामुळं त्यांची मात्र वाट लागलेली असते आणि ते सगळेजण एकमेकांकडे पाहू लागलेले असतात. आणि तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की घाबरण्याची काही गरज नाही. अहो अथर्व विचारे, तुमचा भाऊ, आनंद झाला पाहिजे की नाही तुम्हाला, असं काय करताय, असं इकडं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जजसाहेबही पाहत असतात. जजसाहेबांनाही धक्का बसलेला असतो. अर्जुनला जजसाहेब म्हणत असतात की काय आहे अर्जुन सुभेदार? अर्जुन म्हणतो की अथर्व विचारे, आता यांनी सांगितलं, मी वारंवार यांना त्यांना चौकशी केलेली आहे, त्यांना विचारलेलं आहे की हा तुमचा भाऊच आहे का, हा तुमचा भाऊच आहे का, तर साक्षी शिकरे यांनी मला सांगितलेलं आहे तो त्यांचा भाऊ आहे. मग मला आता प्रश्न पडलेला आहे की हा त्यांचा भाऊ आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, आता यांना आनंद झाला पाहिजे. तेव्हा अर्जुन हा साक्षीकडे जातो, तिच्याकडे पाहू लागतो, तिला म्हणू लागतो की काय झालं, धक्का बसला का, भूत बघितल्यासारखं काय पाहताय, आणि तो साक्षीला विचारू लागतो. तेव्हा मात्र साक्षी पाहतच असते. साक्षीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, आणि साक्षी म्हणत असते की मला कळत नाही आहे, हा माझा भाऊ नाही आहेच. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही असं नाही बोलू शकत, हा तुमचाच भाऊ आहे, तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार विचारलं होतं की नाही, सांगा बरं हा तुमचा भाऊ आहे का म्हणून, हा फोटो तुमच्या भावाचाच आहे का, तुम्हीच मला सांगितलं होतं की नाही हा तुमच्या भावाचाच फोटो आहे, आणि आता तुम्ही नाही म्हणताय, असं कसं शक्य आहे, नाही म्हणू शकत नाही आहे तुम्ही, तुमचा भाऊ आहे हा. तेव्हा साक्षी म्हणू लागते की एकाच चेहऱ्याची 7 माणसं असतात ना, मग तसाच प्रकार काहीतर घडलेला आहे. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते की नाही हा माझा भाऊ नाही आहे,
अर्जुन तिला म्हणत असतो की बघा, विचार करा एकदा, अहो हा तुमचाच भाऊ आहे, तुम्हीच मला सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन साक्षीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जाऊन बसा. अथर्व विचारे यांना मी चौकशीसाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागत आहे. आता अथर्व विचारेला विटनेस बॉक्समध्ये घेतलेलं असतं आणि अर्जुनने त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करायला सुरुवात केलेली असते. अर्जुन त्याला प्रश्न विचारू लागतो. तेव्हा अथर्व अर्जुनच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तेव्हा अर्जुनला तो म्हणत असतो, अर्जुन त्याला म्हणतो की हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे आहेत का? तेव्हा अथर्व विचारे ते डॉक्युमेंट्स पाहतो, कारण अर्जुनला माहिती असतं की अथर्व विचारे कोण आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी अर्जुनला माहिती आहेत. आता अर्जुनने एवढा रात्रभर प्रवास करून त्या अथर्व विचारेला शोधून आणलं आहे, म्हणजे ऑब्वियसली त्याच्याबद्दलची सगळी माहिती अर्जुनने काढलेलीच आहे ना. आणि मग अर्जुन त्याला म्हणतो की हे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत का? आता डॉक्युमेंट्स पाहायला घेतल्यानंतर अथर्व विचारे ते डॉक्युमेंट्स पाहू लागतो आणि म्हणू लागतो की हो, पण हे आधार कार्ड आहे ना, याच्या नंबरमधील एक डिजिट चेंज झालेला आहे. हे डॉक्युमेंट्स माझे नाही आहेत, म्हणजे जे रिझल्ट तयार केलेले असतात ते माझे नाही आहेत, असं तो स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे. अर्जुनला कळलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे. आणि मग अथर्वला तो विचारतो की ह्या ज्या साक्षी शिकरे आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचा भाऊ आहे, त्यांची आई आणि तुमची आई एक आहे. तेव्हा अथर्व विचार म्हणतो, कसं शक्य आहे? 2 वर्षापूर्वी अपघातामध्ये माझ्या आईबाबांचं निधन झालं आणि आत्ता माझ्यासोबत कुणीच नाही आहे, मी एकटाच आहे आणि माझी आई वगैरे असं दुसरं कोणी नाही आहे आणि मी एकुलता एक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी एकुलता एक आहे, मला दुसरं कोणतंही भावंड नाही, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अर्जुन पाहतच राहतो. अर्जुनने एका हातामध्ये एक फाईल असते, ती म्हणजे अथर्व विचारेच्या खऱ्या डॉक्युमेंट्सची, आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये दुसरी फाईल असते आणि ती म्हणजे अथर्व विचारेचे साक्षीने बनवलेले डॉक्युमेंट्स असतात त्याची. अर्जुन सांगू लागतो की ह्या 2 फाईल, एक अथर्व विचारेच्या खऱ्या डॉक्युमेंटची आणि एक अथर्व विचारेच्या खोट्या डॉक्युमेंटची, असं सांगितल्यानंतर अर्जुन तिथे सांगत असतो आणि कोर्टाच्या समोर तो बोलतो की हे बघा जज साहेब, आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी 3 वेळा चुका केलेल्या आहेत, 3 वेळा खोटे साक्षीदार या कोर्टाच्या समोर सादर केलेले आहेत. पहिल्यांदा तो रेस्टॉरंटचा ओनर त्याला आणलेलं होतं, तो त्यांचा मित्र होता, तोही खोटारडा होता. त्यानंतर त्यांनी आणलं ते म्हणजे त्या शिवानीला आणलं, तिलाही असंच प्लॅन केलेलं होतं. आणि आता अथर्व विचारे त्यांचा भाऊ आहे आणि तो गेलेला आहे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्या गेल्या होत्या असं सांगितलेलं होतं. पहिल्या त्यांनी प्रत्येक वेळेस खोटे पुरावे साक्षी दिलेले आहेत, त्यामुळं आता साक्षी शिकरे यांच्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी. आणि जज साहेब म्हणतात की एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा गुन्हा केलेल्या साक्षी शिकरे यांना हे कोर्ट 1,00,000 रुपये दंड आणि 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावत आहे. आता जज साहेबांनी निर्णय दिलेला असतो, साक्षीने खोटे साक्षी पुरावे सादर केलेले आहेत म्हणून साक्षीला जेल झालेली आहे. अर्जुन, सायली, मधुभाऊ सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण प्रिया, नागराज, महिपत यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. जजने आजचा निकाल सांगितलेला असतो आणि त्याचबरोबर कोर्ट संपलेला असतं. आता सगळेजण निघालेले असतात. त्याचवेळी इकडे रविराज म्हणत असतो की हे सगळं काय आहे? तन्वी, तू ज्या व्यक्तीच्या बाजूने उभी राहते हे खरं आहे का? त्यावेळेस तन्वी म्हणत असते की हो बाबा, मी खोटं नाही आहे बोलत हे सगळं. तेव्हा मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो आणि मग रविराज म्हणतो की बाद झालं. प्रिया म्हणत असते की साक्षी खरी आहे, पण हे सगळं काय होतं आहे? अर्जुनने खोटे पुरावे आणलेले आहेत. मूर्ख प्रियाला अक्कल नसते की रविराजच्या हाताखाली जो अर्जुन सुभेदार आज वकील झालेला आहे, प्रॅक्टिस करून तिथं मोठा झालेला आहे, त्यालाच आपण जर म्हणत असेल की तुझा शिष्य खोटारडा आहे तर काय होईल हे तिला माहीत नसतं. इकडे आता पोलीस हवालदार असतात, लेडी पोलीस हवालदार, त्या साक्षीला घेऊन चाललेले असतात. साक्षी ओरडत असते, अहो तुम्ही माझे वकील आहात ना पवार, काहीतरी करा हो, काहीतरी करा, अण्णा मला नाही जायचं जेलमध्ये, अण्णा मला नाही जायचं जेलमध्ये, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टींमुळं एक अशी गोष्ट घडलेली असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. साक्षीला खेचत नेत असतात, साक्षीला खेचत चाललेले असतात घेऊन, आणि साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं. साक्षी ओरडत असते, अण्णा प्लीज काहीतरी करा,
अण्णा मला नाही जायचं, अण्णा मला नाही जायचं असं म्हणत साक्षी ओरडत असते. आणि त्यासोबतच इकडे साक्षीला नेत असतात तेव्हा पवार वकील म्हणतात की जावं लागेल मॅडम तुम्हाला, मॅडम तुम्हाला जावं लागेल, तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असं पवार वकिलांनी सांगितलेलं असतं. महिपतचे हात दगडाखाली असतात. तोही काही करू शकत नसतो, कारण त्याच्या लेकीने गुन्हाच तेवढा केलेला आहे आणि त्यामध्ये ती अडकली गेलेली आहे हे महिपतलाही माहिती आहे. आणि त्याच अर्जुन सुभेदारसारखा वकील त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे आता महिपतला माहिती आहे की आता काही करून साक्षीला यातनं वाचवावं लागणार आहे. तर इकडे महिपत निघालेला असतो तेव्हा सायली महिपतच्या समोर येते आणि म्हणते की महिपत शिकरे, कसं आहे माहिती आहे का, आम्ही कृती करतो, फक्त तोंड वाजवत नाही आहे असं ती बोलत असते. महिपतचं तोंड पडलेलं असतं आणि ती म्हणत असते की नेहमी सत्याचा विजय होतो आणि आजही सत्याचाच विजय झालेला आहे असं ती महिपतला सांगत असते. महिपत तिथून निघून जातो. मधुभाऊ सर्वजण तिथे येतात आणि सगळेजण म्हणू लागतात की खरंच किती मोठी गोष्ट घडलेली आहे ही, किती आनंदाची गोष्ट आहे, कारण फायनली आता सायली अर्जुनचा विजय झालेला असतो. मधुभाऊ, अथर्व, त्याचबरोबर अर्जुन या सगळ्यांचे आभार मानू लागतात. सायली पण अथर्वचे आभार मानत असते. खरंच अथर्व दादा तुम्ही आलात. मधुभाऊ पण म्हणत असतात की आज तुमच्यामुळे हा दिवस मला पाहायला मिळालेला आहे. मधुभाऊंनाही छान वाटत असतं. मधुभाऊ हे सर्व बोलत असतात, अथर्वची आभार मानत असतात आणि अथर्व विचारे म्हणत असतो की खरं मला माफ करा, माझ्याकडून चुकलं, कारण मी पळून जायला नको होतं, मी पळून गेलो, पण मला माझी चूक कळली आणि मी पुन्हा आलो. हे सगळं आता तो बोलत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा रविराज हा अर्जुनकडे जातो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार, आज तुम्ही कोर्टामध्ये ही केस ज्या पद्धतीनं फिरवली आहे ना, ती खरंच खूप जबरदस्त अशी होती, तो टर्नच खूप भारी होता असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा मात्र अर्जुन रविराजला म्हणत असतो की सिनियर खरंच, आणि पण तोपर्यंत रविराज गेलेला असतो आणि तो प्रिया आणि त्याचबरोबर नागराजला म्हणतो की चला, एकतर या केसशी आपला काही संबंध नाही आहे, तसं तर आपण कोर्टात यायची काही गरज नाही आहे, पण तू तिथं साक्षीदार आहेस म्हणून या गोष्टीसाठी आपण कोर्टात येत आहोत. पण रविराजने आवर्जून येऊन अर्जुनचे आभार मानलेले असतात आणि अर्जुनला एक आनंदाचा धक्का दिलेला असतो. हे सगळं घडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रिया आणि नागराज यांची वाट लागलेली असते, कारण त्यांना आता कळलेलं असतं जर आता साक्षी अडकलेली आहे तर प्रियाचीही वाट लागणार आहे. नागराजला कळलेलं असतं की महिपत आता पिसाळलेला असणार आहे आणि महिपतला या सगळ्यातून बाहेर काढणं खूपच अवघड जाणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता महिपत घरी आलेला असतो. नागराज त्याचबरोबर प्रियाही महिपतसोबत आलेले असतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नागराज मात्र बोलत असतो, महिपतला म्हणत असतो शांत हो. महिपतने हातात कोयता घेतलेला असतो, सगळं पेटवून देणार आहे, पहिलं त्या अर्जुन सुभेदारला पेटवणार आहे, सोडणार नाही त्याला, त्याची वाट लावणार आहे, हे सगळं नागराजचं त्या महिपतचं सुरू झालेलं असतं. नागराज मात्र महिपतला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो शांत हो, तुझी मुलगी 3 महिन्यासाठी जेलमध्ये गेली आहे आणि त्या अर्जुन सुभेदारला मारून तू काही कायमच्या जेलमध्ये जाणार आहे का, तो वकील आहे एक, ही गोष्ट विसरू नकोस असं नागराज त्याला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे महिपत म्हणत असतो की बघ आता काय करतो. महिपत तिथली डायरी आणि पेन घेतो आणि त्याच्यावर लिहायला सुरुवात करतो, त्याच्यावर लिहू लागतो. तर त्याने असं लिहायला घेतलेलं असतं की मी मधुकर पाटील, मी विलासचा खून केलेला आहे आणि मी आत्महत्या करत आहे. म्हणजे आता विलासचा खून झालेला आहे, या सगळ्यातून साक्षीला सोडवण्यासाठी महिपत हा मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन करत आहे. प्रिया आणि नागराज या दोघांनाही धक्का बसलेला असतो, ते पाहतच असतात. त्यानंतर इकडे सायली अर्जुन बाहेर कोर्टाचे आलेले असतात आणि सायली म्हणत असते की अर्जुन सर खरंच आज ना कोर्टात खूप मजा आली. अर्जुन म्हणत असतो की सायली तुम्हाला माहिती आहे का, मला सगळ्यात जास्त आनंद कधी झाला होता, त्या साक्षीचा जो चेहरा होता ना अथर्वला पाहिल्यानंतर पडलेला आणि जज साहेबांनी शिक्षा सुनावलेली होती तेव्हा, कारण आत्तापर्यंत त्या साक्षीने खूप काळेबेरे धंदे केलेले होते, पण आता मी तिला सोडणार नाही असं अर्जुन बोलत असतो आणि सायलीला म्हणत असतो की फायनली आज आपण जिंकलो.
त्यानंतर सायली म्हणते मी ना एवढी खुश आहे ना, मी सांगू शकत नाही, मी कसं सांगू आणि ते कळत नाही. भाई घरी गेल्यावर सांगते तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो का. तेव्हा सायली म्हणते चला लवकर, आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे, कारण आईंना तुम्हाला बघितल्याशिवाय बरं वाटणार नाही, कारण तुम्ही कालपासून नाही आहे ना, त्यामुळे त्या खूप टेन्शनमध्ये आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो काय, मम्मा टेन्शनमध्ये माझ्या काळजीने. तेव्हा सायली म्हणते की हो चला लवकर. असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघंही आता निघालेले आहेत. अर्जुनला या गोष्टीचा आनंद होत आहे की त्याची आई त्याच्या काळजीने आता टेन्शनमध्ये आहे, तिला काळजी वाटत आहे, या गोष्टीचा त्याला आनंद होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.